रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला रक्षाबंधन या संदर्भातली माहिती या भागामध्ये सांगणार आहे. मनाचे कान करून ऐका. आपली भारतीय संस्कृती इतकी उज्ज्वल, निर्मळ आणि महत्त्वाची आहे ना. त्यामध्ये अनेक प्रकारचे नाते आहेत. प्रेमाची नाती आहेत, काही रक्ताची नाती आहेत, काही मानलेली नाती आहेत. आणि जसं गुरु शिष्याचं नातं आहे, देवभक्ताचं नातं आहे, पृथ्वी माता आणि म्हणजे जे देशावर प्रेम करतात त्यांचं पण नातं आहे. वेगवेगळ्या नात्यांनी हे जाळं असं बांधलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जो अद्भुत आनंद आहे ना नात्यामध्ये, तर ते नाते सांगणारा हा सण आहे. आणि आज ज्या नात्याचं महत्त्व आहे ना, तो आहे भाऊ आणि बहीण यांच्या प्रेमाचं नातं, त्यांची एकमेकाची कृतज्ञता व्यक्त करणं, एकमेकांचं रक्षण आणि सुरक्षा, या दृष्टीने हा सण, नातेसंबंधाचा सण आजचा. तर नातेसंबंध सांगताना आपणाला इतरही नात्यावर थोडा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. तो असा की प्रथम आहे आई. मातृदेवो भव, हे जे चार देव मानायचे ना, त्यातला पहिला नंबर आहे आईचा. वात्सल्य प्रेमरूपी आई. आईचं नातं सर्वश्रेष्ठ नातं. ऐसे कळवळ्याचे जाते, करेला भावेन प्रीते, पोटी भारवाही त्याचे सर्वस्वही साहे, ऐशी कळवळ्याची जाती. नंबर 1चं नातं आहे आई आणि वडील. ह्याच्यानंतरच जे नातं येतं ते भाऊ आणि बहिणीचं येतं. नंतर इतरही सगळे नाते आहेत. तर मग आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, चुलत बहीण असेल, वगैरे वगैरे. तर हे नाते सांगताना शास्त्रकारणे असं सांगितलं की सगळ्यात मोठं नातं आहे मातृप्रेम आणि माता भूमातेचं प्रेम. महाभारत, रामायण याच्यामध्ये ज्या मोठ्या मोठ्या कथा आलेल्या आहेत, त्यातल्या 2 कथेचा थोडासा उल्लेख करतो आणि मग आपण पुढे जाऊया. रामायणामध्ये जेव्हा रावणाला मारल्या गेलं आणि झालं, मग लक्ष्मणाने त्या लंकेचं वैभव सगळं बघितलं. सोन्याची लंका, ते समुद्र, ती झाडी, हा 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 हा. आणि मग लक्ष्मण भाळला ना, मोहित झाला ते सगळं वैभव पाहून. आणि इकडे म्हणाले अयोध्येमध्ये लोक, आणि अयोध्येतलं हे आता काय खरं नाही आहे. त्यामुळे इथे इतकं रमणीय ठिकाण आहे आणि सगळं सोन्याची लंका ना. तर मग लक्ष्मण रामाला म्हणतो, प्रभू आता हे सोन्याची लंका आहे, कशाला जायचं अयोध्येला, आपण इथेच राहूया, आता आपलंच राज्य आहे. तर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, अपि सुवर्णमये लंका न मे रोचते लक्ष्मण, माता जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. अपि सुवर्णमयी लंका, जरीही सुवर्णाची लंका असली ना, तरी नमे रोचते लक्ष्मण, हे लक्ष्मण मला ही आवडत नाही. मग काय आवडतं? माता, माझी आई, आणि जन्मभूमी, या 2 गोष्टी मला स्वर्गादपि गरीयसी, स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि त्याच मला आवडतात. त्यामुळं अयोध्येलाच जायला पाहिजे, असं भगवान प्रभू रामचंद्राचं म्हणणं. तेव्हा आईचं नातं आणि या मातेचं, 2 मातेचं नातं किती मोठं आहे यावरून सिद्ध होतं. नारी साक्षात जगदंबा, नररत्नो की खान, नारी से ही प्रगट बहे, राम कृष्ण हनुमान. नारी साक्षात जगदंबा आहे. म्हणून स्त्रियेचं जे आईचं नातं हे सर्वश्रेष्ठ नातं आहे. ज्या ठिकाणी महिलाचा आदर होतो, तर तिथे असं म्हटलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र नार्यस्तु न पूजन्ते विफला सर्व
सर्व क्रिया शास्त्रकार म्हणतात ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर होतो, त्यांचे हे राखल्या जातात, मान मर्यादा, त्या ठिकाणी लक्ष्मी वास करते आणि जिथे स्त्रियाचा अनादर होतो तिथे लक्ष्मी वास्तव्य करीत नाही. तेव्हा हे सांगायचं कारण काय की हे जे नाते आहेत त्यातलं असंच एक नातं आणि ते म्हणजे भाऊ आणि बहिणीचं नातं. त्यालाच आपण रक्षाबंधन असं म्हणतो. रक्षा म्हणजे एक दोरा असतो. प्रेमसूत्र दोरी नेई तिकडे जातो हरी. प्रेम दोरा जो आहे ना, तो दोर तो फार फार महत्त्वाचा असतो. आणि मग तो दोरा बांधणं, आता त्याच्यामध्ये आणखीन भर पडलेली आहे. चांगल्या चांगल्या सोन्याच्या राख्या, अमुकाच्या राख्या, तमुकाच्या, हा वेगळा शृंगाराचा प्रकार आहे. पण मुख्य आहे तो दोरा बांधणे. दोर, रज्जू, पाश म्हणजे की भावाला तो दोरा बांधणं आणि माझं तू रक्षण कर. अशी बहीण त्याला ओवाळते, गंध लावते आणि त्याला प्रार्थना करते आणि भाऊ ओवाळणी तिला टाकतो आणि मग मी सर्व समर्थ आहे, काही झालं तरी मी तुझं रक्षण करील वगैरे. आजचा हा नातं प्रगट करण्याचा, कृतज्ञता प्रगट करण्याचा हा सण आहे. याला रक्षाबंधन असं म्हणतात. हे दृढ नातं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नातं आहे. जेव्हा बहीण भावाला ओवाळते ना, त्यामध्ये दोन प्रकारच्या बहिणी, एक सामान्य असतात आणि काही शिकल्या सवरलेल्या असतात ना, आणि खास आतून बाहेरून प्रेम करणाऱ्या यांचंही प्रेम असतं. पण ज्ञानियाचं प्रेम जसं भक्तावर असतं आणि भाविकाचं प्रेम असतं, जसं थोडा फरक आहे तशा बहिणीचाही थोडा फरक आहे. तर ती बहीण ओवाळताना किती प्रेमाने गाणं गाते, कवीने फार छान वर्णन केलं आहे. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीचे रे वेडी माया, वेड्या बहिणीचे रे वेडी माया. वेडी मायात खूप खूप प्रेम असतं आणि ती बहीण ओवाळताना म्हणते सोनियाच्या ताटी. हा, ते काय तिचं प्रेम प्रगट करताना कवीने किती छानपैकी वर्णन केलं आहे. असाच प्रसंग महाभारतातला आहे की ज्यावेळी वस्त्रहरण झालं द्रौपदीचं, त्यावेळी तिने सगळ्यांकडे पाहिलं. ते मानाखाली घालून बसले होते. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, सगळे कर्णमिळ सगळे होते तिथं, मानाखाली घालून मिंदे झाले होते. आणि मग तिने भगवान कृष्णाचा धावा केला आणि त्याने मग ते सगळे वस्त्र पुरवले आणि त्याच्या अब्रूचं रक्षण केलं. आणि जेव्हा एकदा मग भगवान कृष्ण म्हणजे मानलेली बहीण द्रौपदी होती, त्याने जेव्हा बहिणीकडे या दिवशी भेटायला गेला एक दिवशी, तेव्हा ती आपला स्वयंपाक करत होती आणि आल्यानंतर इतका आनंद झाला तिचा मानलेला भाऊ, आणि इतका आनंद, काय देवाची आवडती भाजी होती ती चिरीत होती. तर भगवान म्हणले अरे मी चिरतो ना, तू बघ ते स्वयंपाकाच्या ओट्यावरचं काय बाकीचं. भाजी चिरायचं निमित्त त्याचं बोट कापलं. म्हणजे बोट कापल्याचंच तर ते दाखवायचंच होतं की किती प्रेम आहे बहिणीचं माझ्यावर. आणि मानलेली बहीण आणि सख्खी बहीण वेगळे असतात. बोट कापला आणि ते ओरडला कृष्ण. अरे 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 म्हणलं द्रौपदी माझं बोट बघ बघ कापलं, रक्त व्हायला लागलं. आणि तिने पाहिल्याबरोबर तिने बाकी काहीही विचार केला नाही. तो ओट्यावरचा चाकू घेतला आणि टारकेने पितांबर फाडला भरजरी आणि लगेच देवाच्या बोटाला ती चिंधे गुंडाळली. कवीने काय छान वर्णन केले आहे का द्रौपदीचं त्या. आणि तिने जे वर्णन केलेलं आहे ही कथा आहे, ती महाभारतातली कथा आहे. आणि मग या महाभारतातल्या कथेचं जे ऋण होतं भगवंताने ते पुरवलेल्या साड्या पुरवलेल्या, तेच ऋण तिथे तिला फेडायचं होतं भावाचं ऋण, आणि त्याचं वर्णन करतायत कवी. बरजरीचा पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. तिने लगेच चाकू घातला की टारके तो पितांबर फाडला आणि बोटाला ती चिंधी गुंडाळली. कवी म्हणतात भरजरीचा पितांबर टारकेने फाडणारी भावासाठी तिने लगेच ते काम केलं. धन्य तोची भाऊ, धन्य ती बहीण, धन्य ती भाऊ, अरे हा, आणि धन्य ती बहीण. प्रीती जे करिता ती
लाभाविन करी लाभाविन प्रीती धन्य ती बहीण. अशा बहिणी आणि असे भाऊ फार कमी होत चाललेले आहेत. एकमेकावर प्रेमसुद्धा कमी होत चाललेलं आहे. आता लाडक्या बहिणीची एक परवा बातमी होती. ती बातमी अशी होती की लाडक्या बहिणींना जे सरकारने मानधन दिलं आणि लाडक्या बहिणींचा जे सन्मान केला, तर किती हजार लोकांचा आकडा सांगितला की त्या बहिणींच्या खात्यावरचे भावानीच पैसे पळवले, म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या. आता त्याची ती इन्क्वायरी चाललेली आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार वगैरे अशा बातम्या काल परवा होत्या. सांगायचा मुद्दा असा की भाऊ असे पण असतात आणि सख्या बहिणी अशा पण असतात. तिने दुसरीने नाही ते काही फाडलं, पण ही मानलेली जी बहीण होती द्रौपदी, हिने मात्र भरजरीचा पितांबर दिला फाडून. आहा, भरजरीचा पितांबर टारकेने फाडला. अशा प्रकारचं प्रेम असणारे बंधू आणि भगिनी सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आपणही असं प्रेम करा, आणि प्रेम हेच भगवंताचं स्वरूप आहे. मग ते कशावर प्रेम करायचं, कोणावर करायचं हे ज्याने त्याने ठरवायचं. पण आपलं जे रक्ताचं नातं आहे आणि मानलेल्या बहिणींचं नातं आहे, या सर्वावर प्रेम करायचं शिकावं, असं शास्त्रकार आणि आपली संस्कृती सांगते. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.